धुळे शहराचं जिल्ह्याचं तापमान हे 42 अंशावर गेलेलं आहे आणि वाढलेल्या तापमानामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे दर वाढत असतात. मात्र यंदा पहिल्यांदाच भाजीपाल्याचे दर मात्र स्थिर आहेत. धुळे शहरातील पाचकंदील या परिसरातील आपण या ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये आलेलो आहोत. आपण बघू शकतो की या ठिकाणी वांगे असतील, काकडी असेल, कैरी असेल, इतर भाजीपाला असेल, या भाजीपाल्याचे दर हे 50 रुपयापर्यंत किलो मागे दिले जात आहेत. कारण याचं मुख्य कारण म्हणजे वाढलेलं तापमान आहे. तापमानामध्ये बऱ्याच शहरांमध्ये भाजीपाल्याचे दर हे दुपटीने वाढलेले आहे. मात्र दुपटीने वाढलेल्या ठिकाणी मात्र असं असलं तरी धुळे शहरामध्ये मात्र भाजीपाल्याचे दर वाढलेले नाहीत. यंदा पहिल्यांदाच या ठिकाणी हे जे भाव आहेत हे स्थिर आहेत. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्याचे दर हे 100 ते 120 रुपये किलोप्रमाणे जात असतात. मात्र यंदा टमाटे असतील, कोबी असेल, गड्डा कोबी असेल, गिलके दोडके, त्याचबरोबर वांगे असतील, यांचे भाव हे स्थिर आहेत. 50 रुपये ते 60 रुपये किलो दराने या ठिकाणी भाजीपाला विकले जातो आहे. तापमानाच्या वाढीचा परिणाम हा भाजीपाल्यावर होत असतो आणि भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणे वाढत असतात. मात्र यंदा धुळ्याच्या बाजारपेठेत मात्र आवक वाढलेली आहे. चांगल्या पद्धतीचं पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचं उत्पन्न वाढलेलं आहे. त्यामुळे धुळे शहरातील भाजीपाल्याचे दर देखील यंदा कमी आहेत. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.